मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावामध्ये आक्रोश रॅलीचं आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो मोठ्या जल्लोषात या आक्रोश रॅलीचं जे आहे ते स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि या ठिकाणी हलकीच्या नादामध्ये एकंदरीत अजित पवारांचं हे मूळ गाव गेल्या काही दिवसापासून अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार यांचा संघर्ष पाहायला मिळतोय आणि त्यांच्याच गावामध्ये अखेर जे आहे ते अमोल कोल्हेंचं स्वागत झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून अजित पवारांनी बंड केल्यापासून शरद पवार आणि अजित पवारांचं सातत्यानं एकत्ररित्या आपल्याला पाहायला मिळाले। अनेक ठिकाणी जे आहे ते एका घरगुती कार्यक्रमात परंतु नक्की त्यांच्यात फूट पडली का असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता। अखेर याचं उत्तर गेल्या काही दिवसापासून मिळायला लागले आणि त्यानंतर खरंच ही फूट असल्याचं समोर आलेलं आहे। कारण 2 ते 3 दिवसापूर्वी अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हेंना पाडणार असं म्हटलं होतं, चंग बांधला होता आणि त्यानंतर अमोल कोल्हे जे आहेत ते अजित पवारांच्या मूळ गावी काटेवाडीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं अमोल कोल्हेंचं जोरदार या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन या ठिकाणी स्वागत केलं जाते आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी हलगीच्या नादात खरं तर बारामती असेल इंदापूर असेल दौंड नंतर ही रॅली जी आहे ते बारामतीमध्ये पोहोचली आणि बारामती मधला पहिलंच जे गाव आहे ते काटेवाडी लागतं आणि या काटेवाडीमध्ये अमोल कोल्ह्यांचा जोरदार स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आपण अमोल कोल्हेंशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। तुम्ही आज आक्रोश रॅली निमित्त बारामतीमध्ये आलेला आहात, जोरदार स्वागत करायला मिळते। ज्यावेळेस शरद पवार देखील आले होते त्यावेळेस देखील इतकं जोरदार स्वागत झालं नव्हतं, ते अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। मला वाटतं काटेवाडीकरांचं हे प्रेम आहे आणि हे उत्स्फूर्त अगदी स्वागत काटेवाडीच्या समस्त नागरिकांनी केलं, मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे। खरं तर मोठ्या उत्साहात इथून पुढे तुमची सभा देखील होणार आहे, कसं बघता या सभेकडं? नक्कीच यामध्ये आता बारामतीच्या मशाल मोर्चासाठी पुढे निघतोय आणि काटेवाडीच्या ग्रामस्थांनी जे मनापासून स्वागत केलं आणि प्रत्येकाने अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा मनापासून ऋणी आहे। अजित पवारांनी तुम्हाला शिरूरमध्ये पाडण्याचा चंग केलाय, या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळेंना पाडण्याचा चंग भाजपाने केलाय आणि त्याच उत्साहात ज्या आधी कुणाचं स्वागत झालं नव्हतं, खरं तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी शरद पवार गेले त्या ठिकाणी त्यांचं स्वागत झालं। बारामतीकरांनी त्यांच्याकडे मात्र पाठ फिरवलेली दिसली। आजच्या रॅलीच्या माध्यमातून स्वागत केलं जाते तुमचं? नाही, हा बेसिकली मला वाटतं की शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न जे मांडले जात आहेत आणि हे जे उत्स्फूर्त स्वागत ही तरुणाई करते, मला वाटतं या तरुणाईच्या मनातल्या ज्या भावना आहेत यातून व्यक्त होत आहेत। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादानं खरं तर हा जो संपूर्ण एक संघर्ष हा तत्वांसाठी आहे आणि हा निष्ठेच्या बाजूनं ही तरुणाई इतक्या मोठ्या प्रमाणावर उभी राहते, आनंदाची गोष्ट आहे। आव्हान स्वीकारलं असं शरद अजित पवारांचं तुम्ही म्हणायचं का? कारण हे बघा आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत, मी वारंवार सांगतो मी एक सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, त्यामुळे काटेवाडीचे दादा सुद्धा, त्यामुळे काटेवाडीचं प्रेम हे कायम हृदयात आहे। विक्रमी मतांनी निवडून येतील कोल्हे साहेब हे वर्षी। ताईंचं काय? ताईंना पाडण्याचा चंग काय? ताई बी विक्रमी मतांनी निवडून येणार न भविष्यात एवढ्या मतांनी निवडून। भारतीय जनता पक्ष सातत्याने शेतकरी विरोधी धोरणं ही करतोय। आज शेतकरी आक्रोश मोर्चा हा जो आहे तो महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि शेतकरी आक्रोश मोर्चाचं ज्या जल्लोषात ज्या पद्धतीनं स्वागत काटेवाडीमध्ये झालेलं आहे, मला वाटतं की आजच्या या स्वागतानंच भारतीय जनता पक्षाचे बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे मनसुबे हे धुळीस मिळवलेले आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या संख्येने जे आहे उत्साहात खरं तर काटेवाडीकरांनी स्वागत केलेलं आहे अमोल कोल्हे यांचं। आणि पुन्हा एकदा अमोल कोल्हे शिरूरमध्ये त्यांनी चॅलेंज केलं होतं, आज तुम्ही चॅलेंज या ठिकाणी
हे बघा आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत. आज काटेवाडीमध्ये हे जे उत्स्फूर्त स्वागत झालं, या स्वागतासाठी मी समस्त काटेवाडीकरांचा मनापासून ऋणी आहे. परंतु आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे आव्हान स्वीकारणं वगैरे असं नाही. मी अत्यंत सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले कार्यकर्ता आहे, पण काटेवाडीकरांनी हे जे प्रेम दाखवलंय, हे जे उत्स्फूर्त स्वागत केलंय, हे खरोखर मी मनापासून तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. पवार कुटुंब सातत्यानं एकत्र येते विविध कार्यक्रमानिमित्त. खरंच कार्यकर्त्यांच्या बहुसंख्य मनात हे शंका होती की हे खरंच फूट आहे का? कारण गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे, एकमेकाविरुद्ध जी टीका सुरू केलेली आहे, खरंच याच्यामध्ये फूट पडल्याचं आता तुम्ही आल्यानंतर हे खरंच फूट पडली असं वाटतंय का? हे बघा, ही जी सगळी राजकीय भूमिका ज्या बदललेल्या आहेत, कौटुंबिक बाब ही वेगळी, राजकीय भूमिका वेगळ्या, हे स्वतः मला वाटतं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्पष्ट केलेली गोष्ट आहे. त्यानंतर त्यावर अधिक भाष्य करणं उचित नाही. तर या ठिकाणी आपण बघू शकतो अमोल कोल्ह्यांचं जोरदार स्वागत अजित पवारांच्या काटेमाडीमध्ये झालेलं आहे. आणि अजित पवार मोठे नेते आहेत, त्याबद्दल मी काही बोलणार नाही असं अमोल कोल्हे म्हणतायत. एकंदरीतच ज्या पद्धतीनं हे बघू शकतो आपण, ज्या पद्धतीनं अमोल कोल्ह्यांचं स्वागत झालंय, तसं तर फूट पडल्यानंतर शरद पवारांचं देखील स्वागत झालं नव्हतं. पण अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये येऊन एक प्रकारे अमोल कोल्हेंनी अजित पवारांना आव्हान दिले असंच म्हणावं लागेल. कॅमेरा पर्सन विजय राऊतसह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.